नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलतोय. आपणालाही तो विषय सर्वांना माहिती आहे, कारण देशभरामध्ये सध्या पेपर फुटीचं प्रकरण चांगलंच गाजतंय. नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा 2025 ला फोडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून मी पुन्हा एकदा म्हटलं. आणि तो पेपर कधी फुटतोय? पेपरच्या आदल्या दिवशी. आज परीक्षा होणार होती. राज्यभरातले शिक्षक ही परीक्षा देणार होते, भावी शिक्षक असतील आणि कार्यरत शिक्षक असतील. आणि पेपरच्या आदल्या दिवशी तो पेपर फुटतोय. मला या निमित्तानं काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित करायचे, मला महत्त्वाचे ते वाटतात. तुम्हालाही कदाचित ते महत्त्वाचे वाटतील, त्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता. एक मुद्दा आपण पहिला फोकस, 2025 ला सुद्धा टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला, आणि तो कधी झाला? पेपरच्या दिवशी झाला. कुठे झाला? कोल्हापुरात झाला. बरं, त्या टोळीला पोलिसांनी पकडलं. त्या टोळीचे धागेदोरे कुठेपर्यंत गेले? परराज्यापर्यंत गेले. काल पेपर फोडला, पेपर फुटलाच, त्या टोळीलाही पोलिसांनी पकडलं. ती टोळीचं कनेक्शन कुठं आलं? पुन्हा परराज्यात आलं. म्हणजे मला या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. टीईटी अर्थातच टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा, जी परीक्षा भावी शिक्षकांसाठी महत्वाची असते, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येत नाही. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की परीक्षा उत्तीर्ण कार्यरत शिक्षकांनाही व्हावी लागेल. त्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेलाच आहे की कोणासाठी कंपल्सरी आहे, काय आहे. म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीचे अध्यापन करणाऱ्या देशभरातल्या सर्व शिक्षकांसाठी, विशेषतः अनुदानित संस्था असतील आणि सर्व सरकारी ज्या शाळा आहेत त्यामध्ये कार्यरत शिक्षकांसाठी कंपल्सरी केली. आणि त्यामुळं त्याला विरोध करणं वगैरे हा मुद्दा नंतरचा आहे. मात्र देशभरातले शिक्षक जे आहेत ते या परीक्षेची तयारी करू लागले. आता ही परीक्षा प्रत्येक राज्यात वेगवेगळी होते. एक परीक्षा असते ज्याला आपण CTET म्हणतो, की जी संलग्न आहे. प्रत्येक राज्याच्या टीईटी सोबत ती CTET परीक्षा संलग्न आहे. आणि पुन्हा राज्याची वेगवेगळी टीईटी परीक्षा होते. जशी आपली आज होणारी होती ती MHATET, म्हणजे MHTET ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्राची टीईटी. तशी प्रत्येक राज्यात टीईटी होत असते. आणि मग 2025 ला ही जी टोळी सापडली, आणि आता 2026 मध्ये ही जी टोळी सापडली, की जी महाराष्ट्राच्या राज्यात होणारी टीईटी परीक्षेचे पेपर परराज्यातली टोळी येऊन फोडते. मग आपली यंत्रणा काय करते? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. म्हणजे त्यांच्याही राज्यात ती परीक्षा होत असते, मग त्या राज्यात ते दुसऱ्या राज्यात जाऊन पेपर फोडतात, मग त्यांच्या राज्यात तर पेपर फुटतच असणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ही टोळी स्वतःचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात येऊन पेपर फोडते, मग त्यांच्या राज्यात काय सुरू असेल हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि मग ती टोळी इथे येते कसे? ते पेपर फोडतात कसे? ते पेपर फोडण्यामध्ये यशस्वी होतात कसे? परीक्षा रद्द होते, मग ते असेच येतात. इथले कोणीच त्याच्यामध्ये सामील नसतात, त्यांना कोणाचंच अभय नसतं. हे असं शक्य नाहीये. इथले सामील असल्याशिवाय, त्यांना अभय असल्याशिवाय हे पेपर फुटी प्रकरण होऊ शकत नाही. त्यामुळं या निमित्तानं हा विचार करण्यासारखा मुद्दा मला या निमित्तानं उपस्थित करायचा आहे. 2025 ला ही पेपरच्या दिवशी पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून त्या टोळीला अटक केली. खरं तर त्यांनी पेपर आधीच फोडला होता की नव्हता हाही मोठा प्रश्न या निमित्ताने आहे. तो तपास सुरू आहे, तो मुद्दा आहे. मात्र टीईटी सारखी महत्वाची परीक्षा जी फुटते, जे गुरुजी, जे शिक्षक इतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात, त्या गुरुजींचाच पेपर सध्या फुटतोय. नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असताना हे होतंय. 2025 ला टीईटीचाच प्रकरण होतं, त्यावेळेला कुठला नीटचा वगैरे पेपर फुटला नव्हता. आता नीटची चर्चा देशभरात ताजी असताना हेच होतंय. मग आपली यंत्रणा काय करते? परीक्षा परिषद वारंवार सांगत होते की आम्ही परीक्षा ही पारदर्शकपणाने घेणार. प्रत्येक सेंटर ठरलेलं होतं, प्रत्येक सेंटरवर CCTV तैनात केलेली होती, CCTV लावण्यात आलेले होते. सर्व त्या ठिकाणी दक्षता घेतली जाणार आहे असं सांगितलं जात असताना हे पेपर आदल्या दिवशी फुटतो. आणि हा पेपर केवळ फुटत नाही, रद्द होत नाही, तर त्या पेपरची तयारी करणाऱ्या भावी शिक्षकांच्या स्वप्नांचा चुराडा होतोय. कार्यरत शिक्षकांच्या स्वप्नांचा चुराडा होतोय.
काही शिक्षक राज्यातले पेपर रद्द झाल्यानंतर रडलेत अक्षरशः, कारण त्यांनी दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास करून या ठिकाणी या परीक्षेला सामोरे जाणार होते. आज काही जण प्रवासात होते, काही जणांनी सेंटरवर पोहोचले होते, आपल्या पाहुण्यांच्याकडे पोहोचले होते दुसऱ्या दिवशी परीक्षा द्यायची आहे म्हणून. आणि हे सगळे कार्यरत शिक्षक जे आहेत, हे कार्यरत शिक्षक यांनी हा अभ्यास शाळा सांभाळून, शासनाची अशैक्षणिक कामे सांभाळून हा अभ्यास केलेला आहे. कार्यरत शिक्षकांच्याकडे जनगणनेचं काम होतं, कार्यरत शिक्षकांचं सध्या ट्रेनिंगचं काम, सध्या जिल्हास्तरीय ट्रेनिंग सुरू होतं. आणि हे सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा ते शिक्षक या परीक्षेला सामोरे जात होते. भावी होणारे शिक्षक तेही परीक्षेला सामोरे जात होते. आणि अशा परिस्थितीमध्ये हा पेपर फुटणं ही फार गंभीर प्रश्न म्हणावे लागला. आणि कुठल्या विभागात पेपर फुटतोय? सगळ्यात महत्वाचा विभाग मानला जाणारा, राज्याच्या प्रगतीमध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये हा विभाग सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो, तो म्हणजे शिक्षण विभाग. आणि शिक्षण विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून काय सुरू आहे आपण पाहतोय. त्यामुळं शासनाला विनंती आहे की शासनाने याकडं गंभीरतेने पाहावे. केवळ आम्ही कठोर कारवाई करू, कारवाई तर व्हायलाच पाहिजे, मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्या प्रकरणाच्या मुळाशी जात नाही ना, तोपर्यंत ती जी कीड आहे ती कीड मुळापासून संपत नसते. आणि हे पेपर कोण फोडतंय? कशासाठी फोडतंय? ज्यांच्याकडे पैसा आहे ते हे पेपर फोडतात. आणि मग जी प्रकरणं उघडकीस येतात ते परीक्षा रद्द होतात, जी प्रकरणं उघडकीस येत नाही त्यांचं काय? मग गरीब विद्यार्थ्यांनी गरीब म्हणून जगायचं आणि गरीब म्हणूनच मरायचं का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळं वारंवार टीईटी पेपर फुटी प्रकरण होणार, त्याच्यावर माध्यमांनी व्यक्त होणार, तज्ज्ञ व्यक्त होणार, आणि प्रामाणिक शासन म्हणणार की आम्ही त्यांना कठोर कारवाई करू त्यांच्यावर. आणि पुन्हा एकदा प्रामाणिक विद्यार्थी आणि प्रामाणिक शिक्षक परीक्षेला सामोरे जाणार. किती दिवस चालणार? राज्यभरातल्या तज्ज्ञांचं हे मत आहे, हे किती दिवस चालणार आणि कधी थांबणार? त्यामुळं शासनाने या गंभीर प्रकरणाकडे गंभीरतेने घ्यावं आणि या प्रकरणाच्या मुळाशी निश्चितपणानं जावं. कारण राज्यभरातल्या ह्या दोन्ही परीक्षा खूप महत्वाच्या होत्या. नीट परीक्षा ही महत्वाची आणि टीईटी परीक्षा ही खूप महत्वाची आहे. आणि ह्याच प्रकरणामुळं राज्यभरामध्ये फार विचित्र समस्या आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, शिक्षकांच्या स्वप्नांशी खेळण्याचा हा जो खेळ आहे तो थांबलाच पाहिजे. आणि आणखीन एक मला महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करायचा आहे की राज्यात सध्या या एकूणच शिक्षण प्रक्रिया जी आहे, शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या शिक्षकाशी संबंधित स्पर्धा परीक्षा आहेत, मग टीईटी असेल किंवा शिक्षक अभियोग्यता परीक्षा असेल, याच्यामध्ये काही क्लासेसवाले इन्व्हॉल्व्ह झालेत. आणि मी सर्वच क्लासेसवाल्यांना म्हणत नाही, पण मला असं कळलं की काही क्लासेसवाले जे उत्तीर्ण झालेत तर त्यांना कॉल करतायत, किंवा जे नोकरीला लागलेत त्यांना कॉल करतायत आणि ते सांगतायत की तुम्ही आमचे विद्यार्थी आहेत म्हणून सांगा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. काय प्रकार सुरू आहे? कसला घाणेरडा प्रकार सुरू आहे? हे कुठं जाणार आहे हे प्रकरण? त्यामुळं शासनाने याकडे पाहावं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुम्हालाही असे काही फोन आले असतील तर निश्चितपणाने मला ते सांगा. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थांबूयात.